तुमच्या सगळ्यांचं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो। आजची ही पत्रकार परिषद जावली पंचायत समितीच्या कालच्या निवडणुकीच्या सभापती नियुक्तीच्या संदर्भातले आहे। आणि जावली पंचायत समितीमध्ये ॲक्च्युअली काय झालं, नक्की काय परिस्थिती आहे याच्यावरती लोकांमध्ये कुठलाही संभ्रम नको व्हायला। आम्हाला बऱ्याच लोकांचे कॉल आले, त्यांच्याकडून विचारण्यात आलं की नक्की काय झालं, आणि मग आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संभ्रम लोकांमध्ये नसावे आणि ती स्पष्टता असली पाहिजे, म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। काल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीचे सौरभ शिंदे त्या ठिकाणी त्यांची निवड झाली। आम्ही निवडणूक लढत असताना मेढा नगर पंचायतीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढली। त्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या घटक पक्षाने एकत्र यावं, एकत्र लढावं अशी कधीही भावना व्यक्त केली नव्हती। कायम गृहीत धरायचं आणि कायम कुठल्याही प्रकारे शिवसेनेला अस्तित्वच नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या महायुतीतल्या पक्षाची होती। आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्याच पद्धतीने त्यांची भूमिका होती की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे निवडून येऊ शकत नाहीत, शिवसेनेची ताकद नाही अशी भावना त्यांची होती। आणि असं असताना त्या ठिकाणी काल निवडणूक झाली सभापतीची, त्या जो मतदारांनी कौल दिला, आज 84 गावांचा एक गट शिवसेनेने घेतलेला आहे जावली तालुक्यातला, म्हणजे अर्धा मतदारसंघ शिवसेनेच्या त्या ठिकाणी पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला। 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद निवडून येत असताना आमच्या महायुतीतले जे महायुती म्हणताय ते सन्माननीय मंत्री महोदय गावागावामध्ये 2-2, 3-3 तास जाऊन बसले आणि शिवसेना कशी चुकीची आहे, इथले लोकप्रतिनिधी आम्ही जे मतदार मागणारे आहोत, इथले नेते कसे काय चुकीचे हे सांगत होते। आणि असं असताना सुद्धा मंत्र्यांचा दबाव, 15 वर्ष असणारे सत्तेत